का काय केलं पाहिजे? तुमची दिवाळी 2 लाख रुपयाचे फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी 5,000 चांगली होईल. तर थोडी थोडी वाटली पाहिजे, लाज असेल तर, म्हणजे ते असली तर वाटन. दुसरी गोष्ट, अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही. पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही. MP सुरू झाले, बाजूनं MP सुरू झाले, छत्तीसगडमध्ये सुरू झाले, महाराष्ट्रात का नाही? मग केंद्रानं जर MP खरेदी केंद्र सुरू होते, न सुरू झाल्यामध्ये 3,000 भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला लागणारे शेतकऱ्याला, काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे. सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या. एकाही जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं 500 रुपये क्विंटल भावानं सोयाबीन विकावं लागतं. एवढी वाईट अवस्था आहे. कधी सुरू करणार आहे? कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे? सोयाबीनची? पंजाबमध्ये, पंजाबच्या शेतकरी तिथे 90% त्यांचा शेतीमाल खरेदी होतं हमी भावात. आमचं 6% होत नाही. आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळं सांगतोय, दिवाळीच्या जास्तीत जास्त 21-22 पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही. तोडून फोडून टाकू ते ऑफिस आम्ही, त्यांच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या. का खरेदी केंद्र सुरू करत नाही? तुमच्यामुळे किती मरतोय शेतकरी. तुमचे पैसे चालले राज्याचे, केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमचं शेतकऱ्या मराचं. असं 3,000 रुपये क्विंटलनं सोयाबीन कसं काय विकू शकतं? कसे पैसे भेटू शकतं त्याला? या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे. फक्त तलवार चालवली दिसत नाही, पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे. सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे पॅकेज, ती तुटपुंजी आहे वाटत आहे का तुम्हाला? म्हणजे तुटपुंजीपेक्षा बनवा बनवीची जास्त आहे. त्यात कसं आहे, एकदाच सांगायला पाहिजे होतं आम्ही 8,000 देऊ शकतो, पण बनवा बनवीची एवढी आहे. 30,000 कोटीचं पॅकेज जाहीर करतं, 10,000 कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च करता, ते रेग्युलरच आहे. MRGS मधून तुम्ही किती खर्च करताय, पीक विम्यातून किती पैसे येत आहे, प्रत्यक्षात 6-7 हजार कोटीच्या वरते सरकार देत नाही आहे. तुम्ही सांगा, पंजाबच्या सरकारनं 50,000 पर हेक्टरले दिले आणि 60,000 कोटीची तरतूद बजेटमध्ये केली. स्वतःच्या बजेटमध्ये 60,000 कोटीची. त्यांनी कितीची तरतूद केली? हा सगळा लबाडधंदा सुरू केलेला आहे. आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत असाल फडणवीस साहेब, ते शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे, तुम्हाला भोगावं लागन. केसतोड फुटन तुमच्या ढुंगणाला. गुलाबराव पाटील असं म्हणतात की देशात आणि राज्यात दाढीवाल्याचं राज्य सुरू आहे. तर त्यांची कुठं पूर्ण दाढी आहे? त्याची दाढी वाटते का आहे म्हणून? लावलेली दिसतं कृत्रिम. देशात कुठं दाढी आहे रे? मोदी साहेबाला दाढी आहे. इथं कुठं दिसली तर दाढी खाली मागं पडली, बगर दाढीवाला जा इथं. तुम्हाला दाढी आहे, भविष्यात तुमचं. आणि आमची दाढी त्याच्या दाढीसारखी नाही आहे. आमची दाढी कष्टाची आहे, मेहनतीची आहे, सामान्य माणसाच्या आवाजाची आहे. हे फक्त सत्तेसाठी आहे. सत्तेशिवाय यांना दुसरं काही समजत नाही. 28 तारखेचा रोडमॅप कसा राहणार आहे? काय काय प्रमुख मागणी? आता आम्ही कर्जमाफी आहे, दिव्यांगाच्या मागण्या आहे, मेंढपाळांच्या आहे, मच्छीमारांच्या आहे, हमी भावाच्या संदर्भातली आहे. 20% बोनस देतो म्हणे देवा भाऊ, नरेंद्र भाऊ. सोयाबीनला 6,000 देऊ म्हणे, बोलायलाच तयार नाही. कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी. म्हणजे आता पीक निघाल्यानंतर हमी भाव देणार तुम्ही? हमी भावाच्या 20% बोनस देतो म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत. 20% बोनस तर सोडा, 500नं सोयाबीन विकावं लागतं. इतकी वाईट अवस्था आहे. इकडे शेतकऱ्याचे प्रश्न सुरू असताना मध्यरात्रीला घोळ सव्वाट्यावर आलाय. बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराजे शिंदे यांनी मध्यरात्रीला घोळावरून पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. काय घोळ जाते तर घोळ? आता काय, मी तर मागं नेहमी सांगतोय का लोकशाही व्यवस्थित संपवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही एक सांगा का निवडणूक आयोग म्हणजे आता BJPच्या कार्यालयातून चालते की काय, अशी अवस्था आहे. काही दखल घे. माझ्या मतदारसंघात तर जिल्ह्यामध्ये तर गावच गायब आहे. यादी सोडा, घोळ सोडा, गावच नाही आहे. जिल्हा परिषदचे 4 गाव गायब आहे. गावच त्या यादीत 4-5 नावं गाव दिसतं, यादीत दिसत नाही. एवढी भयानक स्थिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, त्यामुळे ते तर आले ना एकत्र. आता काय राहिलं एकत्र? काँग्रेसचं काय असं ते चर्चा सुरू आहे. हां, शरद पवार आणि काँग्रेसचं काय? मग त्यांना धरूनच केलं असेल ना, विचारूनच केलं असेल ना. साधं लग्न करतो तो आपण मामाला विचारतो, मावशीला विचारतो, हे विचारलं नसेल का?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काय तयारी सुरू आहे? त्याचं सध्या आम्हाला काही पडलं नाही. आम्हाला पहिले सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकऱ्याची कर्जमुक्ती, हमीभाव, दिव्यांगाचे 6,000. ते नंतर लढत बसू. ते काही फार कोणी निवडून दिलं तर काय तीर मारणार आहे, सारखंच आहे. कुठल्याही जातीचा जाऊ दे आणि कोणत्याही पार्टीचा जाऊ दे. शेतकऱ्याची दिवाळी साजरी करतो म्हणजे आणखीन काहीच नाही. दिवाळी काय साजरी करण्याची ताकद आहे यांच्यात, ते झालं बोललो ना मी. हो, काल ओबीसीची जी आहे ती सभा पार पडली बीडमध्ये. छगन भुजबळ असणार की विखे आला आणि विखार पसरून गेलाय. तो त्यांचा प्रश्न. मला त्या जातीवादी नेत्याच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत बोलायचं नाही. ते जरांगे पाटील असू द्या का भुजबळ साहेब असू द्या. मी शेतकऱ्यासाठी बोलायला आलो ना, आम्हाला त्याच्या बाबतीत काही घुसकू नका. ओके.